तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक खूप छान गोष्ट सांगणार आहे. तुम्ही नक्की ऐका आणि शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की यामधून बरेचशा गोष्टी तुम्हाला कळतील आणि मजा येईल. गडावरती कुठलाही कार्यक्रम असला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना फळं खायला द्यायचे. फळं खाऊन झाल्यानंतर एक स्पर्धा व्हायची. ती स्पर्धा असायची बी फेकण्याची, म्हणजे जे आपण फळं खाल्लेत त्याचं जे बी आहे ते फेकण्याची ती स्पर्धा असायची. ह्या स्पर्धेमध्ये ज्याचं कोणाचं बी सर्वात लांब पडेल त्याला बक्षीस मिळायचं. मावळे जोर लावून आपलं बी फेकायचे आणि बक्षीसं घेऊन जायचे. आता बी तर फेकले, बक्षीस पण मिळालं. पुढे काय व्हायचं, पावसाळा यायचा. पावसाळा आला की ते जे बी फेकलेले त्याला कोंब फुटायचे आणि त्यामुळं झाडं उगायचे. झाडांचा नवीन जन्म व्हायचा आणि गडाच्या भोवती हिरवेगार झाडं, मोठमोठाले झाडं उगायला सुरुवात व्हायची. आणि आपण पण आत्तापर्यंत जे झाडं बघतो आहोत ते छत्रपतींचंच देणं आहे. छत्रपतींनी ही निसर्गाकडून गोष्ट घेतली. निसर्गामध्ये कसं की बाबा काही प्राणी असतात जे फळं जमिनीमध्ये लपून ठेवतात की बाबा आपल्याला आडीनडीला हे फळं खायला कामी येतील. आणि काय होतं की ते फळं ठेवल्यानंतर विसरून जातात की आपण फळं कुठं ठेवले होते. आणि पावसाळ्यामध्ये त्यांना कोंब फुटतात आणि त्यांचं झाड निर्माण होतं. हीच गोष्ट छत्रपतींना चांगल्या प्रकारे माहीत होती. त्यांना माहीत होतं की निसर्ग किती महत्त्वाचा आहे. त्यामुळंच ते नेहमी म्हणायचे की बाबा लढाईला ज्यावेळेस आपले सैनिक जायचे त्यावेळेस ते म्हणायचे की शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. कारण की त्यांना माहीत होतं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो जगला तर आपण जगू. तसंच निसर्गसुद्धा आपल्याला जगण्यासाठी गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं, म्हणून त्यांनी ही योजना आखली होती. आपण सुद्धा छत्रपतींचेच वारस आहोत, तर आपण सुद्धा निसर्ग जपला पाहिजे. छत्रपतींचे विचार पुढे नेले पाहिजे. झाडं लावले पाहिजेत, झाडं जगवले पाहिजेत आणि झाडं वाढवले पाहिजेत. धन्यवाद.